करणं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे। यावेळेला नितीन सरदेसाईजी मी आपल्याकडे येतो। नितीनजी, राज ठाकरे यांनी परवा देखील रंग शारदा या ठिकाणी घेतलेल्या मेळाव्यामध्ये सगळ्यांसमोर एक मोठं प्रेझेंटेशन दिलं। त्या प्रेझेंटेशन नंतर आज तर ढीगभर पुरावे हे निवडणूक आयोगासमोर राज्याच्या जनतेसमोर देखील त्या ठिकाणी मांडले। पुढचा टप्पा तो येतोय की प्रत्येक घराघरामध्ये जाऊन दुबार आणि तिबार जर मतदार त्या ठिकाणी असतील तर फोडून काढा असा थेट इशारा दिलेला आहे। किती परिणाम होईल या गोष्टींचा आणि हा टास्क मनसैनिकांसाठी किती महत्त्वाचा आहे? किती परिणाम होईल हा जो तुम्ही म्हणताय, तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे आणि ही खरं तर त्यांची जबाबदारी आहे। परवाच मुख्य निवडणूक आयुक्त, केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की त्यांचे जे पीएलओ आहेत ते 3 वेळेला त्या ठिकाणी जातील आणि ती परिस्थिती कोण कोण तिथे दुबार मतदार आहेत किंवा काय त्याच्यामध्ये त्रुटी आहेत ते पाहतील। प्रत्यक्षात असं होताना दिसत नाही। म्हणजे स्पष्टपणे इतके पुरावे विविध पक्षांनी दिल्यानंतर सुद्धा जर त्याच्यावर कुठलीही कारवाई होणार नसेल तर मग पर्याय काय उरतो? आमचे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांनी जागोजाग जायचं। खरं तर ही जबाबदारी त्यांची आहे, निवडणूक आयोगाची आहे। पण त्यांनाच जर हे करायचं नसेल तर दुर्दैवाने हे सगळं आमच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांना करावं लागणार आहे। आणि त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीचे दुबार मतदार किंवा जे मृत झालेले आहेत त्यांची नावं त्याच्यामध्ये ठेवायची आणि त्याच्याखाली जर बोगस वोटिंग होणार असेल आणि मग त्यातून जर कुठला संघर्ष उभा राहिला तर ही जबाबदारी कोणाची? जर निवडणूक आयोगाने या सगळ्या त्रुटी दूर केल्या, जे पुरावे दिले जात आहेत त्याच्यावरती तातडीने काम केलं। आम्ही काय सांगतोय की फक्त तुम्ही जी यादी आहे, मतदार यादी आहे, ती दुरुस्त करा, त्याच्यामधल्या चुका तुम्ही काढून टाका, म्हणजे अतिशय स्वच्छ वातावरणामध्ये निवडणुका होऊ दे। जी त्यांची जबाबदारी आहे ती टाळत असतील तर आणि हा संघर्ष उभा राहिला तर मग ह्याला करणार काय? ही जबाबदारी त्यांची नाही का? खरं तर त्यांनी जर ती जबाबदारी पार पाडली तर अशा पद्धतीचा कुठलाही संघर्ष उभा राहणार नाही स्वच्छ याद्यांमध्ये। मग त्याच्यानंतर जो निकाल, तुम्ही अजून एक मुद्दा लक्षात घ्या की राजसाहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की त्याच्यानंतर जे निकाल येतील, स्वच्छ याद्या झाल्यानंतर जे निकाल येतील ते निकाल मला मान्य आहेत ना। त्याच्यामध्ये कुठल्याही पक्षावरती त्यांनी टीका नाही केलेली। त्यांनी निवडणूक आयोगाच्या गलथान कारभारावरती फक्त टीका केलेली आहे आणि त्यांना विविध प्रकारचे पुरावे देऊन ती सुधारित यादी लवकरात लवकर केल्यानंतर निवडणूक घ्याव्यात एवढंच सांगितलेलं आहे। तो पारदर्शक असावा, या मागण्यामध्ये काय गैर काय आहे? निश्चित त्यामुळे खरं तरी जबाबदारी त्यांची आहे, त्यांनी केलं तरी संघर्षाची वेळ येणारच नाही। नक्की, अतिशय चपखल शब्दांमध्ये आपण सांगितलेलं आहे नितीनजी। अरविंद सावंतजी, मी आपल्याकडे येतो। आज राज ठाकरे यांनी देखील एक महत्त्वाचं उदाहरण दिलं की पत्ता जो आहे तो शौचालयाचा निघत असेल एखाद्या मतदाराचा। उद्धव साहेबांच्या बाबतीत तर वेगळंच घडताना दिसतंय। म्हणजे त्यांच्या बाबतीत जो काय प्रकार घडतोय तो आज महाराष्ट्राला पुन्हा एकदा आपल्या तोंडून कळू द्या। अरविंद सावंतजी, मुळात असं आहे की माझं नाव नोंदले की नाही